हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट। तर आज मी घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक न्यू मेकअप, तो म्हणजे डोहाळे जेवणाचा मेकअप। आणि हो, हा मेकअप जो आहे तो मी माझ्या रिअल क्लायंटवर केलेला आहे आणि रिअल क्लायंटवर तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर हा मेकअप आपण कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप बघणार आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या ट्रिक्स अँड टेक्निक सुद्धा सांगितलेल्या आहे, तर त्या तुम्ही नक्कीच करून बघा। चला तर मग स्टार्ट करूयात आपण मेकअप। तर सर्वात प्रथम मी इथे लेन्सेस लावून घेतलेले आहेत। तर लेन्सेससाठी मी इथं प्युअर हेंझलच्या लेन्स यूज केल्या आहेत। त्यानंतर जे आहे ते आपण फेस व्यवस्थित क्लीन करणार आहे। त्यानंतर आपण फेस क्लीन नंतर टोनर करणार आहे। टोनर नंतर मी इथे मॉइश्चरायझरसुद्धा यूज केलेला आहे। मॉइश्चरायझर केल्यानंतर आपण इथे आय मेकअपला स्टार्ट करत आहे। आय मेकअपसाठी इथे तुम्ही ब्राऊन कलर यूज करू शकता। सर्वात प्रथमतः मी इथे आय बेसला थोडासा जो लाईट कलरचा कन्सिलर आहे तो यूज केलेला आहे। त्यानंतर मी इथे जो आय शॅडो आहे तो यूज करत आहे। आय शॅडो ब्राऊन कलरचा घेतलेला आहे आणि व्यवस्थित ब्लेंडिंग केलेला आहे। दोन्ही डोळ्यांना आपल्याला ब्राऊन कलरचा आय शॅडोने व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचा आहे। जो मेकअप आहे तो थोडासा मी आज खूप हेवी मेकअप नाही करणार आहे, मी थोडासा लाईट मेकअप करणार आहे। तर तुम्ही बघू शकता जे आय मेकअप पण आहे तो पण खूप सेटल करणार आहे। बिकॉज ऑफ आजकालचे जे क्लायंट आहेत त्यांना खूप सेटल मेकअप हवा असतो, खूप जो मेकअप आहे तो खूप डार्क नको असतो, नॅचरल मेकअप हवा असतो। त्यासाठी मी ते खूप लाईट कलरचा आय शॅडो यूज केलेला आहे। आणि त्यानंतर जो आयबॉल आहे, आयबॉलवर आपण जे प्रेस पिगमेंट्स आहेत ते प्रेस पिगमेंट यूज करणार आहे। तर अशा पद्धतीने प्रेस पिगमेंट्स यूज केल्यानंतर आपल्याला करायचं आहे लायनर। तर लायनरसाठी आपण इथे जेल लायनरसुद्धा यूज करू शकतो। मी इथे लिक्विड लायनर यूज केलेलं आहे आणि लायनर जे आहे ते थोडंसं ब्रॉड मला लावायचं आहे, बिकॉज ऑफ मला फेक आयलॅशेससुद्धा अप्लाय करायचे आहे। तर त्यासाठी मी इथे लायनर जे आहे ते व्यवस्थित ठीक असं आणि व्यवस्थित लायनर लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांना आपल्याला लायनर झाल्यानंतर आपल्याला इथे लॅश अप्लाय करायचे आहे। आणि लॅशसाठी जे आहे ते आय मॅजिकच्या लॅश यूज केलेल्या आहेत आणि डिओचा ग्लू यूज केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता ज्या लॅशेस आहेत त्या आपण सर्वात प्रथम कट केलेल्या आहेत आणि कट करूनच डोळ्यांना सेट केलेल्या आहेत। तर तुम्ही पण ज्यावेळेस तुम्ही लॅश अप्लाय करता त्यावेळेस तुमच्या डोळ्याचं मेजरमेंट घेऊनच तुम्हाला लॅश ही जी आहे ती अप्लाय करायची आहे। तर याच्यासाठी डिओचा ग्लू पण छान आहे, लॅशअपचा पण ग्लू आपण वापरू शकतो। तर आपल्या जी अफोर्डेबल आपल्याला जी परवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कॉस्मॅटिक्स घेऊ शकता। त्यानंतर आपण फेसला जे आहे ते व्यवस्थित कन्सिलिंग करून घेणार आहे। तर कन्सिलरसाठी इथे मी ॲफ्रेलचं पॅलेट यूज केलेलं आहे, तुमच्याकडे जे पॅलेट असेल ते तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर इथे जे आहे मला एक सांगायचं आहे की इथे तुम्ही कन्सिलर जे आहे तर कन्सिलर तुमच्या स्किन टोनपेक्षा एक टोन डार्कर कन्सिलर तुम्ही इथे यूज करायचं आहे। जर सपोज तुमचे फेसवरचे प्रॉब्लेम्स खूप जास्त असेल तर तुम्ही इथे ऑरेंज वगैरे यूज करायचं आहे करेक्टर। नाही जर जास्त प्रॉब्लेम नसेल तुमच्या स्किनवर, नॉर्मल प्रॉब्लेम असेल किंवा खूप लाईट कलरचे पिगमेंट्स असेल तर त्यासाठी तुम्ही एक टोन डार्कर, स्किनपेक्षा एक टोन किंवा प्रॉब्लेमपेक्षा एक टोन डार्कर कन्सिलर इथे यूज करायचं आहे। त्यानंतर इथे मी फाउंडेशन घेतलेलं आहे आणि वेट ब्लेंडर घेतलेला आहे। ब्लेंडर तुम्ही पॅकचा घेऊ शकता, ब्युटिलिशियसचा पण छान आहे। तर तुम्हाला जो अफोर्डेबल असेल असा तुम्ही जो वेट स्पंज आहे तो वापरू शकता। तर ओव्हरऑल फेसवर तुमचं जे फाउंडेशन आहे ते इव्हनली ब्लेंड झालं पाहिजे। तर व्यवस्थित आपलं जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे। त्यानंतर आपण थोडंसं फेसला कटिंग किंवा नोजला जे आहे ते कटिंग करणार आहे। आणि ओव्हरऑल फेसवर मी जे आपली लूज पावडर आहे RCMAची, तर लूज पावडरनी मी व्यवस्थित फेस जो आहे तो पूर्ण कवर करणार आहे। किंवा जे फाउंडेशन आपण लावलेलं आहे ते फाउंडेशन आपण फिक्स करून घेणार आहे। फाउंडेशन आपलं फिक्स झाल्यानंतर आपल्याला ब्लशर करायचं आहे। ब्लशरसाठी मी आय मॅजिकचं पॅलेट घेतलेलं आहे आणि आय मॅजिकचं ब्लशर घेऊन व्यवस्थित आपण ब्लश जे आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला करायचे आहेत आयब्रो फिल। तर आयब्रो फिलरसाठी मी इथे जेल आयब्रो फिल वापरलेला आहे, डार्क ब्राऊन कलरचं यूज केलेलं आहे। जर आयब्रो तुमच्या खूप लाईट असेल तर तुम्हाला इथे ब्लॅक कलरचं सुद्धा आयब्रो फिलर मिळतं, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। वेगवेगळ्या कलरचे आयब्रो फिलर मिळतात, त्याचे शेड असतात, तर ते तुम्ही परचेस करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला लावायचे आहे लिपस्टिक। तर लिपस्टिकसाठी डिलायन्सीचं पॅलेट मी यूज केलेलं आहे। त्या पॅलेटमधलाच एक लिपचा शेड जो आहे तो सिलेक्ट करून व्यवस्थित लिपस्टिक लावून घेतली आहे। त्यानंतर मी ते फिक्सिंग केलेलं आहे, फिक्सिंग स्प्रे यूज केलेला आहे। फिक्सिंग स्प्रे यूज केल्यानंतर त्यांची हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग केलेली आहे। हा लुक कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।